गायत्रीज होम गार्डनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आता एक पेरणी झाली आपल्या या शेतामधून, तर शेतच म्हटलं पाहिजे. गच्चीवरील गार्डन म्हणजे एक छोटंसं शेतच आहे. याच ग्रो बॅगमधून मी याच्या आधी चवळीच्या शेंगा घेतल्या आणि इतर पालेभाज्या घेतल्या. आता परत मी त्या सर्व काढून टाकल्या आणि आता नव्याने पेरणी करत आहे. आज मी लावणार आहे भेंडी, चवळीच्या शेंगा, शेपू, पालक इत्यादी सर्व भाज्या. 3 ते 4 दिवसाच्या आधी मी या ग्रो बॅगमधील आधी लावलेला सर्व भाजीपाला काढून घेतलाय आणि आता 2-3 दिवस झाले त्याला छानपैकी ऊन दिली त्या मातीला, म्हणजे पाणीच घातलेलं नाही. हे बघा कसं हे खूप छानपैकी आपलं कंपोस्ट बनलेलं आहे. मी बाहेरील कुठलंच कंपोस्ट यामध्ये घालत नाही. बस पाणी आणि अधूनमधून लिक्विड फर्टिलायझर टाकत राहते, जे मी आपल्या ऑर्गॅनिक म्हणजे पाल्यापाचोळ्यापासून तयार करते. काही बायो एन्झाईम तयार केलेले असतात मी उन्हाळ्यामध्येच, त्याचा पण वापर आणि जेव्हा देते झाडांना तेव्हा त्याचा वापर करत राहते अधूनमधून. आता या ग्रो बॅगमध्ये काही आधीचे आपले वांग्याची झाडं आहेत, ज्याची मी छानपैकी छाटणी केली. त्याचा पालापाचोळा पूर्ण आधी काढून टाकला आणि फक्त त्याची खोडं ठेवली. 1-2 असे पानं आहेत त्या सध्या झाडांना. आता काय होतं, या वांग्याच्या झाडाला जर आपण असा खोडवा ठेवला आणि आता मी यामध्ये जे नवीन कुठलाही भाजी लावते तेव्हा याला पाणी देण्यातच येतं, तेव्हा या खोडव्याला पण छान पालवी येते आणि परत वांगे लागणं सुरू होऊन जातात. यावर्षी तुम्हाला या ग्रो बॅगमधून भरपूर भाजीपाला मिळवला. भरपूर म्हणजे एखाद्या महिन्याला मी छानपैकी पूर्ण माझ्या टेरेस गार्डनवरील 1000 ते 1200 रुपयाचा भाजीपाला नक्की काढायची. अशा प्रकारे मी ऑर्गॅनिक भाजी घरी सगळ्यांनाच खाऊ घालते आणि माझ्या पण तब्येतीसाठी ते छान आहे. खूप कमी वेळ राहतो माझ्याकडे हे सर्व करण्यासाठी. अधूनमधून जसा 10, 15, 20 मिनिट जसाही वेळ मिळाला मला तसा मी वर गच्चीवर येते आणि आपलं काहीतरी काम सुरू करते. आता ही रोप लावण्याला जवळपास मला आता 5:45चा वेळ झाला संध्याकाळचा. शॉपमध्ये जायचं आहे, पण चला म्हटलं आज पेरणी करून घ्यायची, म्हणून आता पेरणी करून घेते आणि बस 3-4 दिवसातच ही रोप निघून येतात. अशा प्रकारे गच्चीवरील साफसफाई करून त्यापासून मी कंपोस्ट तयार करत राहते. माझं तर म्हणणं आहे की सर्वच लेडीजने हे असं आपल्या गच्चीवर किंवा आपल्या अंगणामध्ये थोडंफार काहीतरी झाडं लावून आपल्या तब्येतीसाठी आणि आपल्या ऑर्गॅनिक आपल्याला काहीतरी मिळावं यासाठी असा हा प्रयोग करत राहायचा. म्हणजे याने आपण एक जबाबदारी ती पण पूर्ण करतो की आपल्या घरामधील जो कचरा निघतो तो आपण घरामध्येच यूज करतो. म्हणजे माझा कचरा सांभाळण्याची माझी जबाबदारी. माझ्या घरातील मी एकही म्हणजे जे झाडाचे पानं वगैरे खाली पडतात किंवा आपण जे भाज्याचे अवशेष बाहेर फेकतो तसं असं घराच्या अवतीभोवती मी कधीही कुठलंही काही फेकत नाही किंवा जी गाडी येते, घंटागाडी येते त्यामध्ये पण टाकत नाही. मी प्रत्यक्ष हे सर्व वर गच्चीवर एका कुडदांमध्ये जमा करत राहते आणि त्याच्यापासून छानपैकी आपल्याला कंपोस्ट तयार होते. काही खूप मेहनत लागत नाही यामध्ये. ऑनलाईन ग्रो बॅग बोलवायच्या किंवा घरी आपण प्लास्टिकच्या बोऱ्यापासूनही त्या तयार करू शकतो. फक्त एवढंच आहे की ते प्लास्टिकच्या बोऱ्यामध्ये तयार केलेल्या ज्या ग्रो बॅग असतात ह्या जास्त टिकत नाही. जास्तीत जास्त 1 ते 2 वर्ष ह्या टिकतात, मग नंतर त्या आपल्याला परत काढावं लागतं. ह्या ग्रो बॅग आता जवळपास मला ही ग्रो बॅग घेण्यासाठी 4 ते 5 वर्ष झालेत. तर जशाच्या तशाच आहेत. उन्हाळ्यामध्येही त्याला काही होत नाही, कारण त्याला कसं माती आणि पाण्याचं सानिध्यात ही ग्रो बॅग खराब होत नाही आणि ही चांगल्या क्वालिटीची अशी ग्रो बॅग आहे. त्यामुळे एकदा जर आपण यामध्ये थोडा पैसा इन्व्हेस्ट केला ग्रो बॅगमध्ये तर तो निघून येतो, कारण आपल्याला तेवढ्या ऑर्गॅनिक भाज्या मिळतात, आपल्या शरीराची हालचाल होते, थोडीफार मेहनत होते आणि यामधून आपल्याला भाजीपाला पण मिळतो आणि आपल्या कचऱ्याचं छान नियोजन पण केलं जातं. कुठलीही एकही काडी
घरामधली किंवा झाडाचा पालापाचोळा वेस्ट म्हणून जात नाही. त्यापासून छान कंपोस्ट तयार होतो. शिवाय मुलांचे जे आपलं पानं निघतात वह्यांची, पुस्तकांची रद्दी, कार्डबोर्ड, आपण काही गिफ्ट आपल्याकडे येतात त्याचे जे कार्डबोर्ड असतात ते, हे सगळं काही यामध्ये मिक्स होऊन जातं. आणि आपण जे डेली भाजीपाला वापरतो त्यामधले जे टाकाऊ अवशेष असतात ते इकडे तिकडे टाकण्याचे किंवा घंटागाडीमध्ये टाकण्याचाही काम पडत नाही. त्याचं नियोजन आपण छानपैकी घरी करू शकतो. असे प्रत्येक कुंडीमध्ये आधीचे काही झाडं आहेत, आंब्याची झाडं, पालकाची झाडं. कारण मी एका ग्रो बॅगमध्ये कधीच एक भाजीचं झाडं लावत नाही, कधी मी मिक्सअपमध्येच लावते. जसं आता चवडीच्या भाजीचा वेल लावला, त्यापासून शेंगा तर मिळतात, पण आजूबाजूची जी जागा असते त्यामध्ये आपण पालक किंवा एखादं वांग्याचं झाड, एखादं मिरचीचं झाड, सोबत एखादं टोमॅटोचं झाड, असं काहीतरी मिक्समध्ये लावायचं, शेपूची भाजी वगैरे. त्यामुळे मग काय होते की आपल्याला 3 ते 4 प्रकारच्या भाज्या अशा वेगवेगळ्या ग्रो बॅगमधून मिळतात. हे बघा, आता हे अंबाडीचं रोप यामध्ये निघालं आहे. म्हणजे गच्चीवर अंबाडी, भरपूर पालेभाज्या आहेत. मी छोटे छोटे व्हिडिओ टाकत राहते. खूप तर वेळ देणं होत नाही, पण याने एक झालं की मी माझ्या शॉपमधील जो म्हणजे कार्डबोर्डचा कचरा निघतो तो पण फेकत नाही, तो घरी आणते, कधी जाळते, त्याची राख पण बनवते आणि कधी ते कार्डबोर्डचे तुकडे डायरेक्ट या मातीमध्ये मिक्स करते. जेव्हा आपण पालापाचोळा घालतो तेव्हा त्यामध्ये ते कार्डबोर्डचे तुकडे असणं आवश्यक राहतात. म्हणजे ते मधलं जे पाणी आहे ते शोषण केले जाते आणि ते मातीमध्ये लवकरच त्या 2 ते 3 महिन्यामध्ये त्याचं कंपोस्टमध्ये विभाजन होऊन जाते. सोबतच त्यामध्ये काही गांडूळ पण तयार होतातच आणि ते गांडूळं पण डिकंपोज करण्याचे काम करतात. अशा प्रकारे पपईचे झाडं, पेरूचं झाड, आंब्याचं झाड, हे मी सर्व माझ्या खालच्या अंगणामध्ये मी आंब्याचं झाड आणि पेरूचं झाड लावलं आहे. त्यामुळे त्याचा मला उन्हाळाभर खूप पालापाचोळा मिळत राहतो. तो मी जमा करत राहते आणि या ग्रो बॅगमध्ये खाली मग उन्हाळ्यामध्ये यामधली माती काढून तो पालापाचोळा खाली टाकते आणि परत तीच माती त्यावर टाकून देते. अशा ह्या आपण शेंगा वगैरे लावतो ना, ह्याचा पण पालापाचोळा भरपूर तयार होतो. अशा प्रकारे एकदा जर आपण व्हेजिटेबल गार्डन सुरू केलं तर आपणहूनच आपल्याला त्याचा छंद लागतो आणि आपल्याला भाज्या मिळतात, त्याचा एक आनंद वेगळाच होतो. अशा प्रकारे आपण थोडं आर्थिक सहाय्य पण करू शकतो आपल्या घराला आणि पालापाचोळा, केर कचरा याचं पण नियोजन होतं आणि विशेष म्हणजे आपल्या शरीराची हालचाल होते, छानपैकी व्यायाम होतो. म्हणजे अनेक फायदे आहेत व्हेजिटेबल गार्डन तयार करण्याचे. आणि सर्वात बेस्ट म्हणजे सेव्ह हेल्थ, सेव्ह वेल्थ, म्हणजे आरोग्य जपा, पैसा वाचवा. हे पण एक छान म्हण इथे लागू होते. अशा प्रकारे माझे व्हिडिओ पाहत राहा, शेअर करा, कमेंट करा आणि तुम्ही पण लागा व्हेजिटेबल गार्डन तयार करायला. आज अंधार पडला. अशा प्रकारे हे बघा किती गुच्छांनी शेंगा लागतात. भरपूर शेंगा घेते मी, भेंडी काढते, वांगी काढते आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घेत राहते. चला तर माझ्या बहिणींनो, पहा माझे व्हिडिओ, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की शेअर करा. इतरांना पण दाखवा, तुम्ही पण त्याचा उपयोग घ्या. हे बघा, अद्रक, हळद, सर्व प्रकारच्या भाज्या मी माझ्या गच्चीवर लावलेल्या आहेत. ही हळद आता काढायला आली आहे. याला मी 3 ते 4 दिवस आता पाणी घालणार नाही आणि यामधून छान ओली हळद निघते. या ओल्या हळदीचा आणि अद्रकचा जर आपण चहा घेत राहिलो, म्हणजे सकाळच्या चहामध्ये आपल्या ओली हळद आणि हे जर घातलं अद्रक, तर आपल्याला सर्दी होण्याची शक्यता कमी राहते. मी एक फार्मासिस्ट पण आहे, त्यामुळे मी हे सजेशन देते की हे ऑर्गॅनिक काढा घेणं खरंच आपल्या तब्येतीसाठी खूप उपयोगी आहे.
ठीक आहे. बाय.